शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज तारीख आहे 20 ऑगस्ट 2026। टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे 20 ते 25,000 क्रेटची झालेली आहे आणि टोमॅटो आजचे दिन आहे असं शेतकरी म्हणतायत। म्हणजे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाटते। 200, 250, 300 रुपयाचा बाजारभाव असल्यामुळे शेतकरी वर्गाची आपल्याला नाराजी पाहायला मिळते। बाजारभाव अधिकचा मिळणं शेतकरी वर्गाला अपेक्षित आहे, परंतु सध्या बाजारभाव डाऊन झाल्यामुळे व्यापारी बांधव टोमॅटोकडे फिरकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडालेलं आहे। व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याबाबतची काळजी घ्या। सध्या टोमॅटोला बाजारभाव अतिशय कमी असल्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करतोय। काय म्हणाल दादा? 150, 200 कुठली व्हरायटी आली? बारीक माल फुकट. बारीक माल फुकट कोणी घेत नाही काय. बर, कुठली व्हरायटी? आर्यमान. आर्यमान। लागवड किती? बरीचशी बरेच लागवड. किती एकर? सगळी शेतकऱ्यांची 25 एकर. तुमची स्वतःची किती लागवड? तुम्ही टोमॅटो घेऊन येता विक्री करायला? पण या ठिकाणी पाहतोय काही शेतकरी मंडळी या ठिकाणी टोमॅटो विक्री करायला येत असताना शेतकऱ्यांचं नुकसान होतं। दादा नमस्कार, कुठलं गाव? काय भाव मागतात आज? आज माझं 250 पर्यंत. 250 पर्यंत। लागवड किती? 10,000. क्षेत्र? 2 एकर. यंदाचा हंगाम स्वस्त माल गेला. तोट्यामध्ये गेला। यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे। या ठिकाणी शेतकरी टोमॅटो विक्रीला इथं आलेले आहेत, परंतु बाजारभाव त्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना होते। भाऊ काय भाव मागतात आज? फुकट द्यायला तयार आहे। गाडी भाडं पण सुटेल। गाडी भाडं 50 शेतकऱ्याला झोपले. शेतकरी तोट्यामध्ये आहे। मुलांना कुठून आले? आम्ही पारगाव शिंगवे पारगाव। व्हरायटी मेघदूत आहे. मेघदूत आहे। काय भाव मागतायत? काय भाव मागतायत? 1.5 पावणे 2 रुपये। तर तोडणी वाहतुकीचा खर्च पण निघणार नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं? बघा, आता शेतकऱ्याच्या भावना तीव्र असणं साहजिक आहे। बाजारभाव जर एवढा कमी असेल तर बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे। सध्या मिळत असलेला बाजारभाव आणि शेतकऱ्याचे होत असलेले पैसे याच्यामुळे यंदाचं अर्थकारण शेतकऱ्यांचं पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे। शेतकरी बांधव व्यापाऱ्यांची वाट बघतायत, परंतु व्यापारी काही इकडे फिरकत नाही। भाऊ कुठून आले? आपलं जामनखेल, खंडोबाचं जामनखेल। कुठली व्हरायटी घेऊन आले? किती क्रेट आहेत? काय भाव मागतायत? अच्छा, मागतीच नाही। आज टोमॅटोला गिऱ्हाईक नाही म्हणजे याचा अर्थ पुढे व्यापाऱ्यांचा माल सेल होत नसेल अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही। माल दर्जेदार जरी असला तरी बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आपल्याला नाराजी पाहायला मिळते। अजूनही शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या मालाची विक्री झालेली नाही। दादा नमस्कार। नमस्कार. कुठलं गाव आहे? बेलापूर तालुका अकोले. व्हरायटी? साऊ। कितवा तोडा आहे दादा? 7वा तोडा आहे. 7वा तोडा। काय म्हणतो? काय भाव मागतायत? 20 रुपये 30 रुपये. 20 रुपये म्हणजे 200-300 रुपये। 200-300 रुपये। लागवड किती? एकरभर। तुमच्याकडे एकरी खर्च किती येतो? खर्च येतो 1 ते 1.5 लाख. 1 ते 1.5 लाख रुपये। काय इथले व्यवहार कसे आहेत मार्केट कमिटीचे? व्यवहार चांगले. बाजार वाढले पाहिजे। दादा नमस्कार। कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ। काय भाव मागतायत आज? आज काय मार्केट 12 लो झाले. काय भाव मागतायत? 100-150। चांगला माल 200 रुपये। सरासरी बाजारभाव 150 रुपयापासून तर 200-250 किंवा एक नंबर जो माल असेल तो साधारणपणे मॉलचा 300 रुपयांनी गेलेला आहे। परंतु बाजारभाव पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पडालेलं आहे। शेतकरी खूप अडचणीमध्ये यंदाच्या वर्षी आलेला आहे। टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। अकोलेकर नमस्कार। आज काय भाव मागतायत?
काय शेट अवघडच आहे सध्या टोमॅटोचे, कारण टेम्परेचरनी माल पिकला का बाजार नाही. लाईनला उभं राहायचं मांजरवाडी रोडला 2-3 किलोमीटर. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोला सरासरी बाजारभाव 100 रुपयापासून तर 200 रुपयाच्या आसपास आहे. आणि या ठिकाणी आज 20 तारखेला व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे, मालाची आवक अधिक झालेली आहे. शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की टोमॅटोची बातमी जरी दररोजची केली तर ती सकाळी न दाखवता 4 वाजता जर अपलोड झाली तर शेतकऱ्यांना उशिरा कळेल. शेतकरी बांधवांनो, तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे व्हावेत ही भूमिका प्रत्येकाची असते. नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात. मालाची निवड व्यवस्थित करा. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्हाला देखील विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, शेतकऱ्याच्या मालाची लुटमार होणार नाही याची देखील काळजी घ्या. जे शेतकरी दूरवरून येतात त्यांनी वाहन सावकाश चालवा. बाजारभाव कमी झाल्यामुळे टेन्शनमुळे वाहन सावकाश न चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. व्यापारी बांधवांना पुन्हा विनंती, योग्य बाजारभाव द्या, वाहन सावकाश चालवा आणि शेतकऱ्यांचा दुवा घ्या. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.